बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. सभासदांच्या विश्वासावर साईनाथ मल्टीस्टेटने 150 कोटी ठेवींचा टप्पा गाठला. चेअरमन उत्तम जाधव. पैसा कोणीही गोळा करेल, परंतु सभासद गोळा करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. ही मेहनत साईनाथ मल्टीस्टेटने घेतली आहे. 3 वर्ष साईनाथ मल्टीस्टेटने 150 कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठला आहे, असे उद्गार चेअरमन उत्तम जाधव यांनी काढले आहेत. कळे येथे साईनाथ मल्टीस्टेटच्या नूतन शाखा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना चेअरमन जाधव म्हणाले, तर सुरुवात आमची 4 वर्षापूर्वी ही रोजगार निर्मितीसाठी झाली. आम्ही ठरवलं कुठल्या क्षेत्रात काम करायचं, तर बँकिंग, शिक्षण आणि आरोग्य 3 क्षेत्र आम्ही निवडले. रोजगार निर्मिती करता करता 4 वर्षात काय झालं माहितीये, बँक खूप मोठे गेले आणि रोजगारच कमी पडले. तर 4थं वर्ष आम्ही हे, जसं मी 1 महिन्यापूर्वी आमच्या मुदातीच्या वर्धापतींना बोलवतो की रोजगार निर्मितीसाठी आम्ही हे समर्पित करतो आहोत. तर आज बँकिंग विषयी बोलायचं झालं, विश्वास जसे सर बोलले, तर विश्वास हाच आहे म्हणून आज आम्ही जे अचिव्हमेंट केलेले आहे 3 वर्षाच्या प्रवासामध्ये 50,000 सभासद असणे हे देशातलं एक रेकॉर्ड आहे. कुठल्याही संस्थेकडे एवढे सभासद नाही. पैसा सगळे गोळा करतील पण सभासद गोळा करणे त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. ज्यावेळी 5 लाख लोकांच्याकडे मी पोहोचलोय त्यावेळी सभासद झाल्या. आजही बरेच सभासद तुमच्यासारखे पाईपलाईन मध्ये आहेत. ते आज येतील, उद्या येतील, परवा येतील. आम्ही वाट बघतोय त्यांच्यासाठी. तर आम्ही असे बोलेन की आज नुसतं जाहिरात सर बोलले की लोकांच्याकडे पोहोचणं हे एक माध्यम आहे. असं काही नाही की तुम्ही फक्त लोकांच्याकडे पोहोचलं म्हणजे तुमची संस्था मोठी होते. त्यासाठी तुमच्याकडे क्वालिटी पाहिजे, तुमच्या योजना पाहिजे, तुमचा तो अभ्यास पाहिजे, तुमची ती नियत पाहिजे आणि तुमचं तसं काम पाहिजे, जे आज आम्हाला बऱ्यापैकी आता आमचं कामच बोलत आहे. जर आज 3 वर्षात 150 कोटीच्या ठेवीचा टप्पा असेल, 147 पतसंस्था आज आमच्या सभासद आहेत. आज मी खास करून सरांचा आभार मानेन, कारण की ज्यावेळी कस्टमरची ठेव येते हे कोणीही घेते, पण एका पतसंस्थेची ठेव घेण्याचा पहिली गोष्ट म्हणजे अधिकार. आज जिल्ह्यामध्ये आम्ही एकमेव आहोत केडीसीसी नंतर की ज्यांना पतसंस्था सभासद करण्याचा केंद्र सरकारचा अधिकार आहे. ही फार मोठी गोष्ट आहे सर. आणि त्याच्याच ह्याच्यावर आज 147 पतसंस्था आहेत. येत्या काळात सर्व पतसंस्था आमच्या सभासद होतील ही आशा आहे आम्हा सगळ्यांना. तर सहकारची ताकदच आहे की रोजगार निर्मिती. तर याच्यासाठी आम्ही आता काम करालोय. बँकिंगमध्ये जर बोलला गेला तर ट्रान्सपरन्सी आमच्यासारखी कोणीही दिलेली नाही आहे. आमच्यासारख्या योजना आज आम्ही आमच्या ठेवीदाराला कधी आम्ही लॉक केलेलं नाही. तुम्हाला ज्या दिवशी पाहिजे त्या दिवशी कुठलीही पेनल्टी न लावता देणारे आम्ही एकमेव आहोत. तुम्हाला नुसतं रजिस्टर आणि कागद याच्यावर चालत नसून आम्ही सगळ्या गोष्टी डिजिटल केलेल्या आहेत. आज रुपया जसा बँकेपेक्षा ज्यादा ट्रान्सपरन्सी आम्ही आमच्या सभासदांना दिलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी ऑनलाईन ठेवलेल्या आहेत. तर या गोष्टी ज्या आम्ही करतोय याचंच एक फलित आहे की आम्हाला दिवसेंदिवस सभासद वाढत आहेत. तर आता आम्ही आमचं जे मेन काम होतं रोजगार निर्मिती, तर त्यासाठी आम्ही आता 4थं वर्ष समर्पित केलेलेच आहे. मी त्याच्यावर जास्त नाही बोलेन पण थोडक्यात सांगेन. 1 महिन्यापूर्वी आम्ही योजना लॉन्च केली होती, महिला समृद्धी गट योजना. तर हिचंच एक ऍडव्हान्स मॉडेल आम्ही आता एप्रिलला लॉन्च करतो आहोत. तर त्याच्या आधी जर बोलायचं झालं तर कर्ज योजनेमध्ये सर सोने तारण कर्ज योजना यांचे प्रामुख्याने आहे, जे आमच्या सभासदांना शब्द आहे सुरक्षिततेचा. आज प्रति तोळा 60,000 पेक्षा जास्त अमाऊंट देणारी आम्ही एकमेव संस्था आहोत जिल्ह्यामध्ये. ना कुठली बँक, ना कुठली पतसंस्था, ना कुठले खाजगी लोक असतील तर एवढं फंडिंग सभासदांना करत नाहीत. ही आमची एक विशेषता आहे. आज सोने खरेदीसाठी कर्ज देणारी पण आमची एकमेव संस्था आहे. साईनाथ मल्टीस्टेटने सर्व गोष्टी डिजिटल केल्या आहेत. ग्राहकांना सर्व सोयीसुविधा डिजिटल पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. रोजगार निर्मितीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच 3 वर्षात 5,500 पिग्मी धारकांना कर्ज दिल्याचेही जाधव यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास मारुतीराव परितकर, कळे सरपंच सुभाष पाटील, माजी सरपंच प्रल्हाद पाटील, निवास वातकर, कृष्णात कुरणे, आदित्य पाटील, संताजी पाटील, व्हाईस चेअरमन सुप्रिया जाधव, साईनाथचे सर्व संचालक, सभासद, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक सुरेश चौगले यांनी केले. सूत्रसंचालन सचिन कांबळे यांनी, तर आभार संचालक विजय वारके यांनी मानले. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.